नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर अतिवृष्टीमुळे झालेलं जे नुकसान आहे हे सरकारकडून भरून काढण्यासाठी प्रक्रिया अखेरीस इथे सुरू झालेली आहे. सरकारने यंदाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे 2 टप्प्यात जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण अतिवृष्टी भरपाई संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. कोणत्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात पैसे जमा होत आहे, दुसऱ्या टप्प्याचा कालावधी काय आहे आणि तुमचं नाव यादीत आहे का, हे घरपातल्या कसं तपासायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक थेट लिंक दाखवणार आहे ज्यावरून तुम्ही तुमचं नाव आणि रक्कम तपासू शकता. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा महत्त्वाची अपडेट. महाराष्ट्र राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये झालेली अतिवृष्टी, ढगफुटी आणि पूर परिस्थिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहेत. पीक वाहून गेले, जनावरे दगावली आणि शेतजमिनीवर गाळ साचला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी 2 टप्प्यांमध्ये नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय इथे घेतलेला आहे. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने प्रति हेक्टरी एकूण 17,000 रुपयांची मदत जाहीर केलेली आहे. ही रक्कम 2 टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे. पहिला टप्पा म्हणजे तात्काळ मदत. तुम्हाला तात्काळ मदत म्हणजे 10,000 रुपये प्रति हेक्टरी तुम्हाला भेटणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये अंतिम भरपाई 7,000 रुपये प्रति हेक्टरमध्ये तुम्हाला भेटणार आहे. अशी एकूण 17,000 प्रति हेक्टर तुम्हाला इथे पैसे भेटणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान 33% पेक्षा जास्त झालेले आहेत त्यांनाच ही मदत इथे मिळणार आहे. तरी हे लक्ष ठेवणे ते महत्त्वाचे आहे. 2 टप्प्यात मदत करण्यामागची जी कारण आहे ती म्हणजे सरकारने ही मदत एकाच वेळी न देता 2 टप्प्यामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये 2 मुख्य प्रशासकीय आणि आर्थिक कारणे आहेत. तात्काळ दिलासा: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुढील शेती कामांसाठी आणि दैनंदिन गरजांसाठी तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करणे. पंचनामा इथे पूर्तता: संपूर्ण राज्यातील नुकसानीचे अचूक पंचनामे तात्काळ पूर्ण करणे अवघड होते. पहिल्या टप्प्यात आगाऊ मदत देऊन उर्वरित पंचनामे पूर्ण करण्याची ते वेळ मिळतो. त्यानंतर निधी व्यवस्थापन: दुसरा महत्त्वाचं कारण म्हणजे ते निधी व्यवस्थापन. एवढा मोठा निधी एकाच वेळी देणे शासनाच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हते. त्यामुळे निधीचे वितरण सुलभ करण्यासाठी 2 टप्प्याची योजना इथे सरकारने आखलेली आहे. तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार, वितरणाचे जे वेळापत्रक आहे ते आपण इथे बघा. शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही रक्कम बँक खात्यात नेमकी कधी जमा होणार आहे. जर तो पहिला टप्पा आहे, हा पहिला टप्पा 10,000चा आहे, ही तातडीची आगाऊ आर्थिक मदत आहे. वितरण कालावधी: जर हे जे पैसे आहे हे पहिल्या टप्प्यात ते जमा होणार आहे, पण हे आपल्या अकाउंटवर कोणत्या महिन्यात जमा होणार आहे ते आपण इथे बघू शकता. बघा, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटचा आठवडा. आदेशानुसार याच महिन्याच्या पुढील 2 ते 3 दिवसात वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री मदत निधी आणि आपत्ती व्यवस्थापक निधीतून ही रक्कम वितरित केली जाणार आहे. आता जो दुसरा टप्पा आहे, हा दुसरा टप्पा आपला 7,000चा असणार आहे. याची जो उद्देश आहे हा म्हणजे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित आणि अंतिम नुकसान भरपाई. वितरण कालावधी आहे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला. पंचनामे पूर्ण झाल्यावर आणि राज्य आपत्ती व्यवस्थापक समितीकडून निधी मंजूर झाल्यानंतर ही रक्कम थेट तुमच्या खात्यात तिथे जमा होणार आहे. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान मोठे असले तरी शासनाने 2 टप्पे दिलेली ही 17,000 रुपये प्रति हेक्टरची मदत निश्चितच शेतकऱ्यांसाठी मोठा आधार